अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खासदार निलेश लंके यांचं सध्या आंदोलन सुरू आहे। कांदा आणि दूध दराच्या प्रश्नावर निलेश लंके आता आंदोलन करणार आहेत। अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लंकेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा हा मोर्चा निघणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दूध दराच्या प्रश्नांवर आणि कांद्याच्या प्रश्नांवर आता निलेश लंके हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात निलेश लंके आंदोलन सुद्धा करणार आहेत। कांदा आणि दूध दराच्या प्रश्नांवर निलेश लंके हे आंदोलन करतील। अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लंकेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा हा मोर्चा निघणार आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद सध्या आपल्या सोबत आहेत। उमेर, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता निलेश लंके आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ते आंदोलन करणार आहेत। नेमकी त्यांची मागणी काय? नक्कीच महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत। निर्यात बंदी झाल्यानंतर कुठेतरी कांद्याचे दर कोसळले, त्याचप्रमाणे दुधाच्या दरात देखील कपात झाल्याच्या निषेधार्थ निलेश लंके हे आंदोलन करणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य असा जे आहे तर ते स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अवघ्या काही वेळातच नवनिर्वाचित खासदार निलेश लंके जे आहे तर ते आंदोलन करणार आहेत। कुठेतरी हे आंदोलन आक्रमक स्वरूपाचं असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आहे तर ते पोलिसांचा देखील मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे। बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे, कारण नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी याआधी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन करणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र कुठेतरी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू होती आणि त्यामुळे त्यांना हे आंदोलन जे आहे ते पुढे ढकलावं लागलं होतं। आता आचारसंहिता संपल्यामुळे पुन्हा एकदा आता निलेश लंके, खासदार निलेश लंके हे आक्रमक होताना दिसत आहेत आणि शेतकऱ्यांच्या कांदा आणि दूध प्रश्नी अवघ्या काही वेळातच निलेश लंके जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत। हो, नक्कीच उमेर, या आंदोलनाकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।